महाराष्ट्र के अकोला जिले की चांदनी पुलिस और स्थानीय अपराध शाखा एलसीबी ने एक बेहद चुनौतीपूर्ण ऑपरेशन को अंजाम देते हुए 10 साल की मासूम बच्ची के साथ यौन उत्पीड़न करने वाले 60 वर्षीय आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आरोपी पिछले 2 दिनों से साबर गांव के दुर्गम और घने जंगलों में छुपा हुआ था, जिसे पकड़ने के लिए पुलिस ने 105 कर्मियों की 5 अलग अलग टीमें तैनात की थी, जहां पुलिस को एक बड़ी सफलता हाथ लगी है। अकोला से असगर खान की रिपोर्ट। स्टेशन अंतर्गत सावरगाव इथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एक 10 वर्षाची मुलगीवर एक 60 वर्षाचे नराधमाने एक अत्याचार करण्याचा एक माहिती आम्हाला भेटली होती। 7-8 वाजता रात्री ते पोलिस आले होते। 2-3 तासात एफआयआर दाखल झाला होता, परंतु आरोपी एफआयआर दाखल करण्याच्या पूर्वीच पळून गेला होता। तिथे एक खूप मोठा जंगल होता आणि असे मोठे जंगलमध्ये आम्ही एक मोठी शोध मोहीम राबवली होती। या शोध मोहीममध्ये आमचे 105 कर्मचारी, आमचे 5 पथक, एसडीपीओचा पथक, एलसीबीचे 2-3 पथक, आमच्या पोलीस स्टेशनचा पथक, डिव्हिजन लेवलचा पथक असे आमचे पथक होते। तसेच ड्रोन कॅमेरे आम्ही जवळपास याच्यामध्ये 4 ड्रोन कॅमेरेचा वापर केलेला आहे। 2 बीडीएसचे आमचे पथक आले होते आणि 2 दिवसची मॅसिव्ह सर्च ऑपरेशन नंतर जंगलमध्ये हे आरोपी आज स्थानिक गुन्हे शाखाचे आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे आणि याचा आम्ही अटक करत आहोत। तसेच या गुन्ह्यामध्ये सर्व प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशनची जे पद्धत असतात, ई साक्ष, फॉरेन्सिक व्हॅन, मेडिकल रिपोर्ट, जबाब नोंदणी हे सर्व व्यवस्थित होणार, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी व्यवस्थित होणार आणि माझे स्तरावर मी सुद्धा या गुन्ह्याचा वेळोवेळी मॉनिटर करणार आहोत, अपडेट घेणार आहोत। आम्ही एक टाइमलाईन ठेवली आहे की 30 दिवसात आम्ही याची चार्जशीट कोर्टामध्ये पाठवणार आहोत, जेणेकरून हे नराधमाला कोर्टा मार्फत कठोर से कठोर शिक्षा होईल आणि एक समाजामध्ये चांगला मेसेज जाईल। धन्यवाद।